आज हरणे आणि भुंगाने सेमी पास केला आणि गाडी फायनल साठी पात्र झाली। नाही, मागच्याच वेळेला आम्ही हरणे आणि भुंगाचा पैरा केलेला होता बरोबर, पण कुठेशील तरी आम्ही पेडगावला सेमीला मार खाली होती गाडी बरोबर। पण विश्वास होता की दोन्ही एकत्र आल्याच्या नंतर काहीतरी नव्याने करतील आणि ते आज साध्य करून दाखवलं। आता मुंबईला पण बिंजोडला शर्यत होणार होती, ती सुद्धा शर्यत कॅन्सल झाली होती, त्याच्यानंतर मला वाटतं आज गाडी पळाली। हो, मागच्या वेळेला मुंबईला गाडी जमली पण होती आणि आम्ही आपापसात ती कॅन्सल केली। बरोबर, गटाला सुद्धा जबरदस्त स्पीड होता। वाटलं होतं का सेमीला सुद्धा असा स्पीड लागेल? कारण आता मागच्या काळात आपण बघायला गेलो तर हरणाचं स्पीड वगैरे सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, परंतु थोडा लक सोबत नव्हता। काय बोलाल? नाही, लक सोबत नव्हता। आता असं आहे का, गेल्या आता तुम्ही मागच्या मैदानाला बघितलं असेल की कुठेशील तरी सेवागिरीने मला जानेवारी महिन्यातच महाराजांनी मला गुलाल हरण्यावरती आणि माझ्या कपाली लावलेला होता। तर कुठेतरी महाराजांना असं वाटलं असेल की एकच वर्षात तुला डबल नको, आणि त्याच्यामुळे एक नवीन जोडीला उजेरात हे केलंय आणि जो पण सेवागिरीचा आशीर्वाद जो भेटला त्याच्यात मी घरी निघून आलो आणि समाधानी आहे। बरोबर, कारण पुसेगावला खूप चर्चा झाली होती, गाडी फॉल झाली, परंतु ही जर गाडी राहिली असती तर 100% गाडी फायनल मध्ये राहून गाडीने 1 नंबर सुद्धा केला असता, असा गाडीला स्पीड होता। काय बोलाल त्याच्याबद्दल? पब्लिकच्या मनात तर होताच, पण शेवटला बोलतो ना आपण की वरच्याची लीला, कोणाला उजेरात ठेवायचं ना कोणाला अंधारात ठेवायचं। त्याच्यामुळे जे आपल्याला या भेटलं त्या मैदानात ते आपण मान्य केलं आणि पुढच्या मैदानासाठी आपण सज्ज राहू। बरोबर होता। आणि मधल्या काही काळात आपल्या हरण्याला पायऱ्याला सुद्धा एवढं टॉप असून प्रॉब्लेम येत होते, काय बोलाल त्याच्याबद्दल? ना, आताचे पायरे बघा, पलत असतील तर त्याच्या मागे 10 जण असतात। बरोबर, कमी पलाचा जर झाला की त्याच्या मागे कोणीच नसते। बरोबर, तर तीच परिस्थिती आपल्यावर आली होती। पण आता आपल्याला पण विचार करायचा आहे, कोणाला द्यायचं ना कोणाला ठेवायचं। ज्याने आपल्याला अंधारातून उजेडात आणले त्यांना तर आपण विसरू शकत नाही, कारण कुठेतरी हे बघण्याचे दिवस आपल्याला या बैलगाडी क्षेत्रात आले आणि ते आता आपण बघितलेले आहे। त्याच्यामुळे आता आपल्याला विचार करायचा, कोणाला उजेडात आणायचं ना कोणाला अंधारात ठेवायचं। बरोबर। दादा, मला वाटतं नाना पहिल्यांदा हरण्याच्या गाडीवरती बसलेले? नाही, नाना दुसऱ्यांदा बसला होता। नाना एकदा हरण्यावर कारव्याच्या मैदानाला कराडला, बरोबर, निंबाळकर सरांचा सुंदर आणि हरणे ही गाडी पळवली ती, आणि आज दुसरी वेळ नानाची। आणि नाना अनुभवी ड्रायव्हर असल्यामुळे कोणत्या गोष्टीची शंका करण्याची काही गरजच नाही। बरोबर, ठीक आहे दादा, फायनल साठी खूप खूप शुभेच्छा, एवढा वेळ दिलात। मित्रांनो, सेमी क्रमांक 4 मध्ये विठ्ठल नानाने हेमंत शेठ फुलोरे द्वारले यांचा हरण्या आणि भुंगाची गाडी पास केल्यानंतर हा प्रेक्षकांचा आनंद बघताय। अल्लोट अशी गर्दी झाली होती साईडला। आणि मित्रांनो, हे नानांवरती आणि हरण्या आणि भुंगावरती असलं प्रेम आहे, आणि भुंगाचे सुद्धा मालक आणि हरण्याचे सुद्धा मालक मित्रांनो दिलदार आहेत। आणि मित्रांनो, जर ड्रायव्हर आपले नाना असले तर काही टेन्शनच नाही। काल मस्त असं मित्रांनो माहोल होता सेमी पास झाल्यानंतर। तुम्ही आनंद बघताय, किती प्रेक्षक जमले आहेत। तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।